चला तर आपण ब्लाऊज शिकूया। या व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी ब्लाऊजची माप पेपरवर कशी टाकायची हे शिकणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाऊज कसा शिवायचा हे शिकलो। या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची माप टाकायला शिकूया। प्रथम आपण साध्या ब्लाऊजला जी माप टाकली आहेत त्याच पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजसाठी सुद्धा माप टाकणार आहोत। फक्त फोटोचं माप न टाकता इथे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे। तर ते कसं टाकायचं हे आपण शिकूया। बाकी सगळं आपल्या साध्या ब्लाऊजला जशी माप आहेत त्याचप्रमाणे टाकायचे आहेत। आता आपण कटोरी ब्लाऊजचं माप कसं टाकायचं हे शिकूया। तर पहिल्यांदा आपण काय करायचं, छातीचं माप किती आहे 9 + 1.5 10.5 आहे। त्याच्या आपण निम्म करणार आहोत। 10.5च्या निम्म आपण इथं बॉक्स पट्टीची जी रेष आहे त्यावर घेणार आहोत 5.5 आणि इथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचे। इकडून इकडे 1.5 इंच वाढवून घ्यायचे। इथं आपण काय केलं, निम्म केलं। इथे आपण किती घेतलं, 1.5 इंच घेतलं। आता इथं 1.5 कधी घ्यायचं आणि 1 इंच घेऊ शकतो आपण। तर कधी घ्यायचं, तर छातीचं माप जर 10.5 तर हे 10.5 आहे। 10च्या पुढे असेल तर आपल्याला इथं निम्म + 1 इंच घ्यायचंय आणि 10च्या पुढे जर असेल तर 1 + अर्धा म्हणजे 1.5 इंच घ्यायचं आपल्याला इथं। म्हणजे 10 पर्यंत छाती 10 पर्यंत 1 इंच घेणे आणि 10च्या पुढे 1.5 इंच घेणे। याप्रमाणे निम्म करायचं आणि 1 किंवा 1.5 इंच घ्यायचे। तर आपण छातीचं माप म्हणजे कोणतं, हे आपण 1.5 इंच जे प्लस करून घेतले या मापाच्या निम्म करून 1 किंवा 1.5 कधी ठरवायचं आपण। आता हे 10.5 आहे म्हणून आपण इथं 1.5 इंच वाढवलं। इथं जर 10च्या आतमध्ये असेल, 10 किंवा 10च्या आतमध्ये असेल तर इथं आपण 1 इंचाने वाढवणार आहोत। असंच माप घेतल्यानंतर आपल्याला नंतर इथून ह्या पॉइंटवरून जो गळ्याचा कोपरा आहे, गळ्याचं चौकोन आहे, चौकोनाचा कोपरा आहे, तिथे आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आकारापर्यंत। जो तुम्ही आकार दिला आहे त्या आकारापर्यंत आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे। नंतर आपल्याला हा आकार मोजून घ्यायचा आहे। किती आहे, 7.5 आहे। 7.5च्या निम्म आपल्याला पॉइंट काढायचे, इथे पॉइंट काढायचे। ओके, खूप आकार द्यायला सोपा पडतो हा। इथून आपल्याला 1 इंच बाहेर घ्यायचं। किती घ्यायचं आहे, 1 इंच घ्यायचं, 1 इंच। ओके, आता आपल्याला आकार इथपर्यंत द्यायचा आहे। जो गळ्याचा आकार आहे आपल्याला तिथपर्यंत इथून द्यायचा आहे। तर इथून असा सरळ जोडायचा आपल्याला हा आकार आणि इथून हा इथे पास करायचा आहे। अगदी परफेक्ट आकार येतो हा आपला। याला वेगळं काय हे करावं लागत नाही की कसा देऊ, हात ओळतोय का नाही, असं काही करावं लागत नाही। सरळ आकार आपल्याला देता येतो। झालं आपलं। आता ही कटोरी आपण कटिंग करून आपण ह्याची वाढीव कटोरी कशी करायची ते शिकणार आहोत। ज्या पद्धतीने आपण साधा ब्लाऊज कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचंय। याचंही कटिंग करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने मी आता सिंगलच पेपर धरला आहे, पण आपण जसं साध्या ब्लाऊजचं कटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे। नंतर आपल्याला अशा पद्धतीने हे एक्स्ट्राच आहे, हे एक्स्ट्राचं माप काढून टाकूया आपण। महत्वाचं आपल्याला ही कटोरी काढायची या पद्धतीने। या पद्धतीने आपलं कटोरीचं माप असे या पद्धतीने निघते। तर आपल्याला ही वाढीव कटोरी काढायची,
तर वाढीव कटोरी कशी काढायची ते आपण शिकूया. पहिल्यांदा काय करायचं, आपण हा पेपरवर आखून घ्यायचंय पूर्ण कटोरी. पूर्ण कटोरी आपण अशा पद्धतीने आखून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने वाढवायची आहे. अशा पद्धतीने आपण ही कटोरी हे करून घेतलेली आहे. तर या बाजूला आपल्याला प्रत्येक ठिकाणी अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन म्हणून घ्यायचं. आपल्याला अर्धा इंच या बाजूला घेणार आहोत, असं या पद्धतीने. या पद्धतीने गळ्याचा आकाराला वाढवायचं नाही, इथून इथेच परत असं वाढवायचं आहे. तर आता ह्या लाईन मध्ये आपण आलो, इथून पण अजून थोडंसं अर्धा इंच आपण खाली घेणार आहोत. अर्धा इंच खाली घेतलं इथे एक्स्ट्रा. ओके. आता आपल्याला काय करायचंय, इथून लाईन या कोपऱ्याला पास करून सरळ मारायची अशी. आता आपण इथे आपण कटोरीला आपण किती वाढवलेलं आहे, 1.5 इंच वाढवलेलं आहे. म्हणून या पण बाजूला आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. इथे जर 1 इंच वाढवलेलं असेल तर इथेही 1 इंच घ्यायचंय. तर आता आपण किती वाढवलं, 1.5 इंच वाढवले. तर 1.5 इंचापासून आता हे बरोबर या कोपऱ्याला लाईन मारायची. अशा पद्धतीने आपली ही वाढीव कटोरी होते. तर आपण याचीही कटिंग करून दाखवते तुम्हाला. दिसायला आपली कटोरी जरी गोल दिसत नसेल तरी कटोरी ही कटोरी ब्लाऊज याचा खूप छान बसतो. अशा पद्धतीने आपण कटोरी काढली आहे वाढीव. अशा पद्धतीने अशा. तर याचा टक्स कसा येतो, टक्स आपण याच्या मध्यावर घ्यायचं आहे आपल्याला. असा मध्यावर येणार. आपली टक्सची उंची असते 2 इंच. टक्सची उंची 2 इंच आपण घेतो. आणि इथे आपण छातीच्या मापानुसार ठरवतो. तर इथे मी माझ्या छातीच्या मापाला 1.5 इंच घेतले. तर अशा पद्धतीने हा टक्स येतो. अशा पद्धतीने हा आपला टक्स येतो. जर तो आपण फोल्ड करून बघितला तर ही कटोरी आपली अशा पद्धतीने बरोबर दिसते. अशा पद्धतीने या बाजूने बघूया आपण. हे अशा पद्धतीने येते. बाकीचे पॉइंट तुम्हाला शिवताना मी दाखवेनच. तर मला वाटते तुम्हाला हे समजलं असेलच. तर आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे ब्लाऊज कटिंग करून दाखवते आणि नंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज शिवायला शिकूया कसं शिवायचं ते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा की म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, किंवा काही तुम्हाला त्रुटी वाटत असेल तर त्याही मला जरूर सांगा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.